नका द्या. ब्रेकफास्ट करून निघतो आम्ही. गुरुजींकडे जाऊन येतो. दादासाहेब, दादासाहेब तुमची गोळी राहिली की द्या. नाश्त्याच्या आधीची आहे ना? आणि तुम्हाला आवडतात ना म्हणून गरमागरम थालीपीठ बी केली. वाळा. या गोळीचं मात्र तुम्ही कधी विसरत नाही. हे चांगलं करता. द्या. अहो कशी इसरल, समदबाईजवार शिकवलंय आम्ही. हो दादासाहेब, ताई साहेबांनी सगळं शिकवलं बघा आम्हाला. आता एवढा मोठा पाटील घराच्या रीतीभाती माझ्यासारख्या गरीब मुलीला थोडी ना कळणार आहेत. लय पुढे गेलाय का तू? माझू तू जायला लागला का? भाऊसाहेब फोन ठेवा. तो चटा चटा खाऊन घ्या. गुरुजींकडे जायचंय. फोन बिन नंतर करता येईल. वय दादा साहेब, बघतो मी काय करायचं. दादासाहेब, प्रकरण गंभीर आहे. काय झालं? पाटील कंपनी विरुद्ध RTI टाकलाय. RTI का? त्यांचं असं म्हणणं आहे की आपण बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा करतो आणि तस्करी करतो. कोण आहे तो ज्याचा जीव वर आलाय? गावातलाच आहे कोणतरी. कळेल थोड्या वेळातच. पप्पा कळलं की सांगा, आम्ही बघतो त्याच्याकडे. नको. तू त्याच्याकडे बघणार म्हणजे तोडफोड तांबा पितळ. प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तर नाहीच, उलट तो आणखीन बिघडेल. अरे काय बिघडत नाही. आणि आम्हाला तुमच्यासारखी सवय नाही गोड गोड बोलत प्रकरण घोळवत ठेवायची. इकडं पाहिजे एक घाव दोन तुकडं. आपलं तसंच आहे, एकच दणका. त्या दणक्याचाच धुराळा लोकांच्या डोळ्यात जायला लागलाय आता. एक दिवस अंगाशी येईल. त्यामुळे जे काही करायचंय ते पडद्यामागून करण्याचं शहाणपण आहे. होय मुंबईकर, तुमचा शहाणपणा तिकडंच ठेवायचा, इकडं ना आणायचा. पाटलाचं पाणी दाखवलं ना, इथं लोकांची तोंड बंद होत्यात. दादासाहेब मला सांगा, हे असं अडून अडून चिंच काढण्यात काय आहे? काय काय होणार आहे? काहीच नाही. इथं फक्त दणकाच पाहिजे. मी काय सांगतोय ते कळत नाहीये का तुला? सकाळी सकाळी मला हितवाद नकोय. इन्स्पेक्टर, त्या माणसाचं प्रकरण तुम्ही हँडल करा. दादा, हे फायनल. दादासाहेब, प्रकरण आजच फायनल करतो. सॉरी, सकाळी मी उठले तेव्हा तुम्ही घरात नव्हता. मग मी माझं आवरलं आणि बाहेर पडले. संकेत एसटी स्टँडवर गेला आणि मी काही कळत नाहीये. माझी पावलं आपोआप या देवळाकडे ओढली जातात. मी आपोआप इकडेच वळते, पण तरीही या देवळाचं कोडं मात्र काही उलगडत नाहीये. आणि आता तर या दाराच्या फटीतून मी आत पाहिलं तर मला तेजपुंज पुजारी दिसले. समोरच्या हवनात आहुती देत होते आणि मला आत बोलवत होते. पण आत बघितलं तर कुणीच नव्हतं. म्हणून मी हादरले. मला स्वप्न पडत होती तेव्हा हे देऊळ दिसत होतं. आता प्रत्यक्ष हे देऊळ पाहिलं तरी सुद्धा भास होत आहे. काय चाललंय खरंच काही कळत नाही. काय अर्थ या सगळ्याचा? कोण होते ते पुजारी
आणि मुख्य म्हणजे हे देऊळ असं बंद काय? तुलाच उघडायचंय ते. तोड ते साखळदंड तोड. माझ्या काळूबाईला कोंडलाय त्यांनी. हो अगं तोड नाही साखळदंड. ये ना उघड ना. ये तोड ये उघड. अहो काय करतोय? उघड ना ते. इथे इथे या. हां लोक हां अरे एक तासाभरात बस आहे पुढची आमची. हो आम्ही दुपारपर्यंत पोचू अजिंक्यतारा किल्ल्या हां कॅम्पवरती. हां आई आणि आईबाबांचं लक्षात आहे ना तुला? हां ठीक आहे बोलू नंतर बाय. इथे या. इथे बसा. नाही. या. अहो नाही बसा बसा. इथे इथे बसा. बसा बसा बसा. काय झालंय? दार उघड ना ते. दार उघड ना तू. हं? अगं त्याच्यासाठीच तर आलेस ना तू. हा किती वाट पाहिली. हा आता सांगता नको बघू. उघड दार उघड ना. दार उघड ना. बर मला सांगा हे दार कुणी आणि का बंद केलंय? म्हणजे मला जाब विचारता येईल ना त्याला. सांगा. त्यानं केलंय. कुणी? त्यानं केलंय ते. त्याने केलंय. सगळं उद्ध्वस्त केलंय त्यानं. बरं नाही होणार त्याचा बरं काही. काय बाई शिक्षा करणार आहे त्याला. त्याच्या पापाचा घडा भरलाय का. तशा पापाचं प्रायश्चित्त करायला लागणार आहे त्याला. तू आली आहेस ना. अहो काय करताय? कोणी आलं तर लागेल ना दगड त्याला. लागू दे. लागलाच पाहिजे त्याला. त्याला पण तू जाऊ नको. हं? तू इथेच थांब. जायचं नाही तू कुठे. हे बघा मला जबरदस्ती करू नका तुम्ही. थोडं अहो मी कॉलेजच्या ट्रिप बरोबर आले. मला अजिंक्यताऱ्यावर जावं लागेल. माझं कॅम्प आहे तिकडे. नाही जायचं. मला असं इकडे तिकडे भटकता येणार नाही. आणि आई बाबांनी फोन केला तर प्रॉब्लेम होईल. जाऊ नाही. नाही नको ना. अगं नको ना. अगं नको ना. ए नको ना जाऊ ग. जाऊ नको ना ग. गेली तर आमचं काय होणार. हा तुला काळूबाईंनी पाठवलंय ना. तुला नाही जाता येणार. नाही जाता येणार. नको ना. ही माणसं हत्यार घेऊन करावत आहेत. कोण आहे माणूस? बघायला हवा. यार ही माणसं खरंच जीव घेतील याचा. काही करून थांबवायला हवं. नका सोडा. सोडा मला प्लीज. सोडा. सोडा मला. सोडा. नका मारू. सोडा
सोडा मला परत ना असं होणार. परत असं होणार नाही, परत अशी चूक होणार नाही. प्लीज सोडा मला. नका मारू मला. माझं चुकलं, परत काय असं होणार नाही. तुम्ही म्हणाल तसं मी करेल. नका मारू, नका मारू. मारू नको. मी कुठे मारतोय? मजा घेतोय, मजा. घे घे, खूप मजा घे. पाटलांवर आरटीआय करताना लय मजा लुटलीस. हा, ही अगदी सेम टू सेम तशीच मजा आहे बघ. अरे बाळूवरून आरटीआय टाकलीस ना बघ. घे मजा. आता तू खाली आणि वर वाळू. मजा आहे ना, आरटीआय करायचे ना. संकेत, 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 अरे काय झालं? संकेत, तू असं जीव खाऊन का पळतोस? काय झालंय संकेत? तू तर एसटी स्टँड वर गेला होतास ना. इकडे संकेत सांग ना, मला भीती वाटण्यासारखंच आहे. काय झालंय? मी खून होताना बघितलंय.
मला मला कळत नाहीये. संकेत काय बोलतोय ते? खून? मी खरंच सांगतो, मला ना सुधरत नाही काही. मी सांगतो ना तुला, हे बघ, मी फक्त बघितलं नाहीये, व्हिडिओ काढलाय. संकेत हो. हे सगळं डेंजर आहे संकेत. ऐक शांत हो. हे बघ, आपण घाबरायला नको. आपण एक काम करू, पोलीस स्टेशनला जाऊ, पोलिसांना सगळं सांगून टाकू. म्हणजे काय टेन्शन नाही. अरे, चल इकडनं चला दी लवकर. अरे संकेत, संकेत हेच चल लवकर, चल चल लवकर. अरे संकेत, मला खूप टेन्शन येते. अरे पोलीस स्टेशन, आपण याच्यात सगळ्यात कुरफटले जातोय. अरे मला कशाचाच अर्थ कळत नाही. आर्या शांत हो. आपण अजूनही एका माणसाचा जीव वाचवू शकतो, तुला कळतंय का? आणि सगळ्या गोष्टी आपण अर्धवट सोडल्या तर आयुष्यभर खूपच राहील आपल्याला ते. अरे पण ऐक पोलीस, माझं, काही होणार नाही. एक कंप्लेंट करूया फक्त. चल लवकर चल. संकेत, आपण बरोबर करतो ना हे सगळं? आपणच अडकलं जाऊयात. आपण आपलं कर्तव्य करायला हवंय. आपण त्या माणसाचा जीव अजूनही वाचवू शकतो. आणि मी तर ते प्रत्यक्षात बघितलंय, मला नाही राहावं म्हणा. साहेब मला एक कंप्लेंट लिहायची तुमच्याकडे. बस. साहेब, आपण घाई करायला हवी. कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे बाबा, तिथं सगळ्यात मरणाची घाई. साहेब असं काय करताय? ऐका, मी एका माणसाला जिवंत गाडताना बघितलंय. आपण लवकर जायला हवं, नाहीतर त्याचा खून होऊ शकतो. माझ्याकडे व्हिडिओ आहे, हे बघा. हा मी काढलाय. ते बघा, त्याला मारतायत आणि मग त्यांनी त्याला गाडलं. अहो किती दारू, रागाच्या भरात बायकोचा जीव घ्याल. आणि कुणाचाही जीव घेणं हे पाप आहे, पाप.